क्षीरसागर परिवाराचं करायचं काय? मुर्दाबाद 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 संदीप क्षीरसागर 40 वर्षापासून आमच्या मानगुटीवर बसलेले हे क्षीरसागर, ज्यांनी 40 वर्ष या ठिकाणी सत्ता भोगली, मंत्री राहिले, नगराध्यक्ष राहिले, या ठिकाणी नगरसेवक राहिले, त्यांच्या परिवारातील जयदत्त क्षीरसागर साहेब असतील, हे मंत्री राहिले, या ठिकाणी संदीप क्षीरसागर हे आमदार आहेत, आणि आता आपण पाहतो नगराध्यक्ष म्हणून 30-40 वर्ष भारतभूषण क्षीरसागर असतील, हेमंत क्षीरसागर हे उपाध्यक्ष असतील, योगेश क्षीरसागर या ठिकाणी स्वीकृत सदस्य असतील, त्यांच्या घरातील सर्व सदस्य या ठिकाणी विविध पदावर 30-40 वर्ष सत्ता भोगत आहेत. त्यांच्या माध्यमातून ते या ठिकाणी जे बोंबा मारतात शहरामध्ये, आम्ही एवढ्या कोटीची विकास कामं केली. आपण जर पाहिलं शहरात, आपण जर फेरफटका मारला तर हे कोट्यवधी रुपये कुठे गेले आमच्या लक्षात येत नाही. आणि विशेषतः मुस्लिम समाजाच्या मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये आपण जर पाहिलं कित्येक कोटी रुपये आले आणि ते हे खाऊन बसले. आजही आम्हाला जायला त्या ठिकाणी व्यवस्थित रस्ता नाही, प्यायला व्यवस्थित पाणी नाही, त्या ठिकाणी लाईटीची दुरवस्था झालेली आहे, कचऱ्याचे ढीग या ठिकाणी आहेत, आणि यांच्या माध्यमातून विकास नाही तर बीड शहर हा खड्ड्यात गेलेला आहे. आणि त्यांच्या विरोधामध्ये आमचे नेहालबाईसारखे एक सर्वसामान्य वार्डाचे अध्यक्ष आणि त्या ठिकाणचे तेलगाव नाका परिसरातले सर्व या ठिकाणी नागरिक आणि आमचे सर्व मजलिसचे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. एक कारण आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत, ज्या मूलभूत गरजा ज्या नगरपालिकेने या ठिकाणी भागवायला पाहिजे, जसे रस्ते, नाली, सडक, स्वच्छता, पाणी आणि लाईट, हे द्यायचं त्यांचं कर्तव्य आहे. परंतु या लोकांनी मुसलमानांची मतं घेतली, परंतु त्यांच्या वस्त्यांना विकासापासून कोसट दूर ठेवलं आहे. म्हणून आजचे हे आंदोलन करण्यात आले. याचा परिणाम आगामी आम्ही या ठिकाणी क्षीरसागर मुक्तीचा नारा या ठिकाणी दिलेला आहे. आणि निश्चितच आता कुणीही क्षीरसागर परिवारातले या ठिकाणी उमेदवार आला तर आम्ही त्याला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांनी सांगितलं होतं, इस क्षीरसागर के बंगले को भूत बंगला बना दो. इंशाल्लाह आने वाले 5-6 महीने में ये पूरा क्षीरसागर परिवार बीड़ से मुक्त हो जाएगा और हमारे बीड़ शहर की जनता ये क्षीरसागर परिवार से मुक्त हो जाएगी. क्योंकि इन लोगों ने आज तक उनको यहाँ पर वोट दिया, लेकिन उन्होंने हमारे वोटों का इस्तेमाल किया. पुढची भूमिका काय राहील आंदोलनाची? जर खड्डे नाही बुजवण्यात आले, पुढची भूमिका काय राहणार? आज आम्ही या ठिकाणी जे मागण्या घेऊन बसलेलो आहोत, आम्ही या ठिकाणी सीओ मॅडम आणि नगरपालिका प्रशासनाला आणि प्रशासकांना ही विनंती करणार आहोत. आमच्याकडे साहेब बघा, हे वॉर्डाचे अध्यक्ष आहेत, 12 पत्र आहेत साहेब, 12 म्हणजे 1.5-2 वर्षापासून कंटिन्यू हा माणूस पाठपुरावा करतो, परंतु आत्तापर्यंत काही काम झालेलं नाही. आमच्या मागण्या ह्या आहेत की तेलगाव परिसरातील, तेलगाव नाका परिसरातील गांधीनगर असेल, सय्यद अली नगर असेल, बाबा मियाँ नगर असेल, दिलावर नगर असेल, अख्तर नगर असेल, आणि तेलगाव परिसरातील जेवढे या ठिकाणी मोहल्ले आहेत त्या ठिकाणचे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे. नाहीतर हे काय करतात, रस्ते नाही म्हणून मुरुम आणून टाकतात. आणि जर आमचं हे आज 1 दिवसाचं आंदोलन आहे, आम्ही त्यांना इशारा देणार आहोत, जर आमची ही कामं केली नाही तर त्या ठिकाणचा सर्व कचरा आम्ही उचलून तुमच्या या ठिकाणी टेबलावर आणू. त्या ठिकाणचे सर्व लोक आमच्या माता भगिनीसहित तुम्हाला या ठिकाणी घेराव घालू, नाहीतर आम्ही रास्ता रोको करू.